इंद्रावती मॅम, काय झालंय तुम्हाला? तुम्ही तोंडाला असा स्कार्फ का बांधलाय? नाही, त्यांनी जस्ट मास पिक्चर बघितलं ना म्हणून ते. हा, ते अचानक मला अस्थम्याचा त्रास झाला, तर डॉक्टर म्हणाले की हवा खूप दूषित आहे, तर मग तुम्ही मास्क लावा, घराच्या बाहेर पण आणि घराच्या आत पण. म्हणून मी स्कार्फ बांधलाय, काळजी घेते. आणि ते डोकेदुखीचा पण त्रास आहे ना, तर डोकेदुखी आणि अस्थमा असं एकत्र. अच्छा मॅडम, तुम्ही रस्त्यावर धावत का होता? मी कामासाठी बाहेर गेले होते आणि मला अचानक खूप जास्त त्रास झाला श्वास घ्यायला, तर ते दम्याचा त्रास व्हायला लागला, म्हणून मी धावत धावत आले. दमा दमा चा स्प्रे, दम्याचा स्प्रे. तुम्हाला दम्याचा त्रास कधीपासून सुरू झाला? आतापास. कालच. काल हिला कळलं, आत्ता? हा, आत्ता कळलं आम्हाला. ओके, हा, काळजी घ्या. चला. कुठे निघालायत का? डी, विटामिन डी. हा, काय? ऊन आहे ना, सकाळचं ऊन असं घ्यावं म्हणून आम्ही असं फिरायला निघालो. चला चला चला. ते प्रॉपर्टीच्या पेपर्सचं काय झालं? तुम्ही तुमच्या लीगल टीमशी बोलणार होतात ना? आज बघायला मिळतील का पेपर्स? प्रॉपर्टीचे पेपर्स मी आज. अरे फ्रेंड्सचं काय चाललंय? करून एक काम करून घे ना. आज संध्याकाळी तुला प्रॉपर्टीचे सगळे पेपर्स मिळतील. संध्याकाळी? प्रिन्सना मी पाठवते बँकमध्ये. मिळतील तुला पाहायला प्रॉपर्टीचे पेपर्स. प्रिन्स, मी काय म्हणत होते, हा, शक्तीला प्रॉपर्टीचे पेपर्स दाखवण्याआधी तिला सांगा ना, आपल्याकडे किती प्रॉपर्टी आहे, काय आहे, त्याची आधी माहिती द्या ना त्यांना. अगदी बरोबर आहे. हा, म्हणजे कसं सोपं पडेल ना त्यांना पण आणि आपल्याला पण समजवायला. बरोबर आहे, दाखवतो ना. हे बघा, हे आपलं गार्डन, तुम्हाला माहिती आहे. पुढे आपली साईट आहे, तिथे तिथे एक साईट आहे. बाकी घरी बस, मी तुम्हाला सगळं सांगतो. ये चला, आज चला. सगळं सविस्तर सांगतो, सगळं. तुम्ही या अवस्थेत आतमध्ये जाणार, त्यांनी जर तुम्हाला अशा अवस्थेत बघितलं ना तर चक्कर येऊन पडतील. मला ना सगळं माहितीये, तू शहाणपणा शिकू नकोस. जा जा, म्हणजे चल 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 चाल. ए वस्तऱ्या, का रे, काय झालं? सलून मध्ये बसायला सोडून इथे का बसलाय असा? अरे तोंडला पोहायचीच पाळी आली आता माझ्यावर. का? का काय का? सकाळपासून एक बी गिरायक नाही सलून मध्ये, म्हणून इथे येऊन बसलोय. तुला तर माहिती आहे, वहिनी साहेब पण मिशी वाढवायला लागल्यात. हो, आणि सगळे जेंट्स दाढी आणि मिशी वाढवायची फॅशन करायला लागले ना बाबा. कोणाच येईना झालंय सलून मध्ये. माय बिझनेस इज व्हेरी स्लॅक. तुला सांगतो, आय एम नॉट गुड यार. आय एम व्हेरी व्हेरी टेन्शन. तुझंच टेन्शन? हा, म्हणजे तुझा सांगतो मी ते ऐक, तुझ्या भल्यासाठी सांगतोय. भलाईचा जमाना नाहीये, तरी पण तुला जमलं तर घे, ना तर सोडून दे. ठीक आहे? तुझ्या श्रद्धा म्हणत का नाच सोडा. आणि तसेही तुझे असे धंदे बघून ना ती तुला होकार देईल, या भ्रमात राहू नकोस वस्तार आहे. तू माझ्या धंद्याला कमी लेखतोस, माझ्या धंद्याला कमी लेखतोस. मोठा जसा काय तुझा 5 स्टार हॉटेल आहे, तुझ्या बापाच्या तेलाच्या गिरणी आहेत, तुझ्या बापाच्या तेलाच्या खाणी आहेत. ये मला माहित नाही असं समजू नकोस.
तुझा बाप आहे ना बाप, देवळात नारळ आणतो स्वस्त दरात आणि लोकांना दाम दुपटीने विकतो. मला सगळं माहितीये. ए माझ्या अण्णांना मध्ये आणू नको वस्त्र, सांगतो तुला मी. अरे अण्णा काय, तुझ्या पुऱ्या खानदाराला मध्ये आणेन मी. मला सगळं माहिती आहे तुमचं काय चालतं ते. ओरडू नको रे. काल उभारला मी, काल उभारला, कोणाला उभारला मी? अरे सांगतो ना स्वस्तात आणून महागात विकता म्हणून. काय विकत ना आम्ही. अरे चाल सोड, हे सोड. अरे काय चाललंय, मारामारी का करताय? अरे दोस्त आहात ना एकमेकांचे, मग का भांडताय? काय झालंय? अहो श्रद्धा मॅडम, माझा धंदा चालत नाही ना म्हणून हा नको ते सल्ले देतोय मला. आणि हा आमच्या फॅमिली बिझनेसला आणि आमच्या अण्णांना मध्ये आणतोय. सुरुवात तू केलीस. याने केली. तुला मी चांगलंच सांगणार होतो, पण तुला ऐकायचं नसतं माझं. अरे तू कसले चांगले सांगणार रे मला. हा माझं चांगलं बघवतं तुला. अरे नजर लाव्यास तू, नजर लाव्या. तू नजर लाव्यास रे तू. तू आहेस. अरे जा रे. बस बस बस. अरे काय भांडताय? एकमेकांसोबत काम करायचं सोडून भांडताय तुम्ही? अरे बाहेर बघा, जग कुठे चाललंय आणि तुम्ही कुठे. दोन भाऊ, दोन मित्र, दोन मैत्रिणी एकत्र येऊन ना छोटे मोठे स्टार्टअप करतायत, करोडोने कमवताय. आणि तुम्ही काय करताय? नुसते भांडताय. कसे होणार आहात तुम्ही आयुष्यात सक्सेसफुल? श्रद्धा मॅडम, एक चप्पल काढे ना. काय आयडिया दिली तू. म्हणजे मला तर लय आवडली बाबा तुमची आयडिया, पण त्या आयडिया मध्ये ना थोडीशी सुधारणा करू इच्छितो मी. म्हणजे आज आमचा नंदी आहे ना, त्याला काही बिझनेस जमायचा नाही. म्हणजे तो नुसता जेवतो आणि झोपतो. खातो झोपतो काय, खातो झोपतो काय. वेट वेट वेट. तेव्हा माझी अशी इच्छा आहे की आपण दोघे मिळून स्टार्टअप सुरू करूया ना. मी सलून चालवतो, तुम्ही ब्युटी पार्लर चालवा. असं काही होणार नाही वस्त्र, कळलं? जरा जरा बाजूला 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 थर जरा थांब. असंच होणार मित्रा, तू मध्ये येऊ नकोस. तर मॅडम मी काय म्हणतो, म्हणजे नक्की आपण कधी स्टार्ट करूया बिझनेस? छे छे, मला काम मिळालंय. काम मिळालं? ओ गुड न्यूज. ओ कॉंग्रॅच्युलेशन, हॅपी बर्थडे टू यू. नॉट कुठे काम मिळालं? शक्तीकडे. शक्ती माझी वाट बघत असेल, मला उशीर होतोय, मी निघते. बाय. शक्तीकडे काम मिळालं? श्रद्धुडी शक्ती मॅडम कडे कामाला लागली. स्टार्टअप व्हायच्या आधीच डाऊन झालं बाबा. मस्त रे, स्टार्टअप गेला आपलं. तर बसा माशा मारत. हा माशाच मारायच्या आता. काय बोलणार आता? तोंड बंद ठेव मूर्खबाई. हे बघ चेटकोबा, तू माझ्यावर चिडू नकोस. तू जसं मला सांगितलं तसं मी सगळं केलं ना. मग ती शक्ती का नाही वशमध्ये झाली सांग मला. ती एकदम मारे मजेत आहे, आमच्या मनगुटीवर बसले, तिचं बरं आहे. आणि माझी ही अशी अवस्था झाली. तू तू तिचे केस, माझं रक्त, हे सगळं करून तिची मती तू काबीज करणार होतास ना. मग काय झालं? त्याच्या बदल्यात काय घडलं? केसांच्या बदल्यात ही मिशी. शी, अरे काय अवस्था झाली बघ माझी. कसं झालंय? कोणी घडवलं? त्या अतिशक्तीने. तुला रस्त्यात कोणी भेटलं होतं? रस्त्यात? स्मशानातून बाहेर येताना. स्मशानातून? हा मी माझे ते तू ते केस दिले होतेस ते मी पुरले आणि मी बाहेर आले तेव्हा मला तो साधू त्या साधूने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि तुला मिशी आली. त्या साधूनेच हे सगळं केलंय. त्या साधूला त्या भावानी अर्धी शक्तीने पाठवलं होतं. त्या भावानीने आपला सगळा डाव आपल्यावरच उलटवलाय. तो ती शक्तीच्या तर
मी आईने सुरू केलेल्या NGO मधून NGOची माहिती मागून घेतली आहे आणि बाकी प्रॉपर्टीज कुठे कुठे किती आहे हे कळेलच. शक्ती, तू एक काम का नाही करत? काय? तू आपल्या प्राणायाम कोरोनाला मदतीला घेऊ शकते. नाही, कसं आहे, त्याला आपल्या बिझनेसबद्दल, प्रॉपर्टीबद्दल सगळी माहिती. नाही. येस येस येस, आय नो, आय डू दिस कानाकोपऱ्यात प्रॉपर्टी. मी तुला सगळं सांगू शकतो. ठीक आहे. नाही, नको, त्याची काही गरज नाही. व्हाय गरज का नाही बॉस? तुझा कोरोनावर विश्वास नाही? नाही, तसं काही नाही, पण मी माझ्या एका मैत्रिणीला या कामासाठी नेमलंय. मैत्रीण? श्रद्धा येईलच ती इतक्यात. शक्ती, बघा आलीच. ये श्रद्धा, बस. ही मुलगी आता स्वतःची टीम बनवते. आधी शिवा आणि आता ही श्रद्धा. कसं कंट्रोल करू मी? काका, बोल ना, बोल. ते प्रॉपर्टीचे पेपर्स मिळतील ना? नाही, तुम्ही तुमच्या लीगल टीमशी बोलणार होतात. हो शक्ती, म्हणजे लीगल टीमला कामाला लावलंय. लवकरच येतील पेपर्स. काय तुम्ही तुमचं काम उरकून घ्या. आज काय, आज मला घरी थांबावं लागेल. दमा झालाय ना, भद्राला प्रॉब्लेम झालाय ना, अर्धशिशी वगैरे, म्हणून घरी. बरोबर आहे. कितीही कामाचा व्याप असला तरी फॅमिलीला वेळ द्यावाच लागतो. करेक्ट. चेटकोबा, ऐक ना, माझी मिशी घालव ना. तू काहीतरी कर आणि माझी मिशी घालव रे. लोकांना मी तोंड नाही दाखवू शकत. चेटकोबा, काहीतरी कर. नाहीतर मी इथेच बसू नाही. आणि तुझं कुठलंच काम करणार नाही मी, कुठलंच नाही करणार. ते तू आदिशक्तीसोबत तू युद्ध पुकारलेस ना, त्यात तुला मी अजिबात मदत करणार नाही. समजलं? माझी मिशी गायब झाली. गायब केली माझी मिशी. तू महान आहेस. तू महान आहेस चेटकोबा. तू महान आहेस. तुझा महिमा अगाध आहे. तुझा महिमा अगाध आहे चेटकोबा. खूप खूप धन्यवाद चेटकोबा. आता तू त्या शक्तीचं काय करणार आहेस? ती खूप उडते. खूप अशी खोलात जाऊन चौकशी करते ती. तिचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे चेटकोबा. सध्या तरी ते अवघड आहे. त्या शक्ती आणि शिवाचं काहीतरी वेगळंच चालू आहे. काय चालू आहे तेच कळत नाही. आता मलाच गुहेच्या बाहेर पडून त्यांचा थांग लावावा लागणार आहे. हे शक्ती, मला नाही जमणार आहे. अगं, न जमायला काय झालं? हे बघ, तुला NGO मधून काही फोन येतील. त्या फोनवरून जी काही माहिती मिळते ती इथे लॅपटॉप मध्ये फीड करायची आहे. इथे एक त्याचं वेगळं फोल्डर बनवायचं. इतकं सोपं आहे अगं ते. शिवा, काय रे, असं का बघतोयस? सॉरी मॅम, चुकलं आपलं. परत नाही बघणार. मेमसाब काय? थट्टा पुरे कर आता. बरं मला सांग, असं का बघत होतास? काय विचार करतोस? काही नाही अगं, ते आता तू श्रद्धाला कामाबद्दल समजवत होतीस ना, तर ते बघितलं आणि आपली ट्यूब पेटली.
तुझा डीएनए तर खरोखर मालकिनीचा आहे, मालकिनीचा. शिवा काही असतं तुझं. अरे खरंच बोलतोय, मस्करी नाही करत आपण. एकदम बिझनेस वुमन वाटते, बिझनेस वुमन. हा बघ ना तूच तुझ्याकडे, तुझं चालणं, तुझं बोलणं, तुझं वागणं, वावरणं एकदम हाय क्लास. असं वाटतं की एका मोठ्या कंपनीची मालकीण आहे, मालकीण. काय श्रद्धा, बरोबर बोलतो ना आपण? हा बरोबर बोलतोय शिवा. शक्ती, तू ना अशी एक्सपिरियन्स बिझनेस वुमन वाटतेस. बघ श्रद्धाला पण पटलं. बस बस, पुरे कर आता माझं कौतुक. अरे कौतुक वाटतं तर कौतुक करणारच ना. आणि आपल्याला तर ना 100% गॅरंटी आता, तुझा डीएनए मालकिनीचा आहे आणि आपला डीएनए नोकराचा आहे, नोकराचा. शिवा, पुन्हा असं काही बोललास ना तर याद राख, तू नोकर नाहीयेस. आणि शिवा, आई काय म्हणाली होती हे विसरलास का तू? स्वतःला कधीही कोणापेक्षा ना कमी लेखायचं ना मोठं. आपण जे काही काम करतोय त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे आणि ते काम समाजाच्या हिताचं असलं पाहिजे. सॉरी सॉरी सॉरी, अरे विसरलो आपण. नाही नाही, तुझी आई खरंच असं बोलली होती. सॉरी सॉरी, परत नाही विसरणार आपण. सॉरी. आईकडून ऐकले म्हणजे हिची आई तर मैत्री आहे, म्हणजे मैत्री जिवंत आहे. ही बाई काहीच न बोलता कशी काय गेली? आणि हिच्या तोंडावरचा स्कार्फ कुठे? शक्ती, काय झालं? शिवा, भद्रा मॅडम आता रूम मध्ये गेल्या, पण त्यांच्या तोंडाला स्कार्फ बांधलेला नाहीये. काय? काय? आता कसं शक्य आहे? होय, मी माझ्या कानांनी हेच ऐकले. तिने तिच्या आईकडनं ऐकलं म्हणजे प्रिन्स मैत्री जिवंत आहे. अटाक मटाक चाल सटाक. चिटकोबा, तू चिटकोबा, तू इथे का? इथे येण्यासाठी मला तुझी परवानगी घ्यावी लागेल का? नाही नाही, तसं नाही, पण इथे तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करताय ना त्याच गोष्टीचा मीही विचार करतोय. ती मैत्री जिवंत असेल मला तर आता काहीच कळत नाही. ती शक्ती जिवंत आहे, आता वाटते मैत्री पण जिवंत आहे. आणि तिचा तो नवरा यशवर्धन, तोही उद्या आपल्या समोर येऊन उभा राहील. हे बघ चिटकोबा, हे सगळे आपल्या समोर येऊन धडकण्या आधी ना ते जिवंत आहेत की नाही ह्याचा शोध घेतला पाहिजे. पण शोध घेणार कसा? त्याची चिंता तुम्ही करू नका, मी त्याच मागावर आहे. तुम्ही फक्त एक गोष्ट करा, लवकरात लवकर त्या शक्तीला आपल्या घरात घेऊन या. जितक्या लवकर या घरात येईल ना तितक्या लवकर आपलं काम होईल. तेव्हा आता एकच लक्ष, शक्तीला घरात आणणं. अटक मटक चल सटक. गायब. आधीच डोक्याचा बुका करून ठेवलाय विचार करून करून, त्यात हा म्हातारा चिटकोबा कुठूनही कसाही येतो. प्रिवसी नावाची गोष्टच नाहीये काही. प्रिन्स, आता चिटकोबा जे काही करतोय ते आपल्या भल्यासाठीच करतोय ना. आणि आता त्याने कसं वागायचं आपण नाही सांगू शकत त्याला. एक मिनिट भद्रा, हा गैरसमज तू तुझ्या डोक्यातून काढून टाक की तो आपल्या भल्यासाठी सगळं करतोय. त्याला आदिशक्तीला मारायचंय, त्याच्या बापाच्या मृत्यूचा बदला घ्यायचा आहे. आपण फक्त प्यादे आहोत, खरा स्वार्थ त्याचा आहे. प्यादे नाही होत, वजीर आहोत, वजीर. कसले वजीर? हे बघ,
ते काहीही असो, आयुष्यभर त्याच्या ओझ्याखाली दबून राहायचं, आयुष्यभर त्याचं सहन करायचंय तुला? नाही, मग आयुष्यभर चेटकोबाला सहन नाही करायचे आपल्याला, पण आता आपला नाईलाज आहे म्हणून आपल्याला त्याचं ऐकावं लागते. पण पुढे जाऊन कधी ना कधीतरी आपल्याला त्याला मुठीत ठेवायची संधी नक्कीच मिळेल. अरे कशी मिळणार आहे संधी? मिळेल, नक्कीच मिळेल, कळलं? शिवाय जे काही घडतंय ना ते खूपच विचित्र वाटतंय, खूपच स्ट्रेंज आहे. माझ्यासोबत जे काही घडलं, जे काही घडतंय ते जर मी कोणाला सांगितलं ना तर कोणाचाच विश्वास बसणार नाही माझ्या बोलण्यावर. अगं पण कोणाला कितपत काय सांगायचं हेही कळत नाहीये. हो रे, त्या भद्रावती मॅडमचं वागणंही मला आज खूप संशयास्पद वाटलं. घराबाहेर पडताना त्यांनी तोंडावर स्कार्फ बांधला होता आणि जेव्हा घरी परत आला ना तेव्हा स्कार्फ गायब. एरवी एवढी बडबड करणारी बाई चिडीचूप रूम मध्ये निघून गेली. काय तर म्हणे दम्याचा आणि पोल्युशनचा त्रास होत होता. थोड्या वेळाने दमा, पोल्युशन सगळं गायब. शिवाय मला ना वाटतं काहीतरी गडबड आहे. पण काय गडबड आहे हे कळणार कसं आपल्याला? शक्ती, आपल्याला आता एकच व्यक्ती मदत करू शकते आणि तीच सांगू शकते नक्की काय गडबड आहे. आणखी एक गोष्ट. काय? शक्ती, तुझी अम्मा. हा अम्मा बोल. हो अम्मा, हो अगं माहितीये मला रात्र झाली आहे. हो अगं निघालेच मी, पोचतेच. हो शिवा आहे माझ्यासोबत. तू नको काळजी करू. हा आलेच, 5 मिनिटात आले. हा बोल. नाही नको, चल. अम्मा काळजी करत असेल, मी तुला घरी सोडतो. अरे अगं ते पुन्हा मागे काय झालं होतं माहिती आहे ना. चल आपण उद्या बोलू. चल. अरे बोल ना काय ते आत्ताच. उद्या का ढकलतोयस? कुठल्या व्यक्तीबद्दल बोलत होता शिवा? कोण असेल ती व्यक्ती जी यांना मदत करू शकते? मैत्री? ती तर मेली आहे. अक्षक्तीची बहीण आदिती? काय चाललंय काहीच कळत नाही. रक्तासुरा काय चाललंय हे? सगळं कळायला हवं मला. ओ शिवा, तू तुझं सगळं गुपित मला सांगणार आहेस आणि तेही आजच. शिवा, तू तुझी सगळी गुपितं मला सांगणार आहे आणि तेही आजच.